आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेवर 100 पेक्षा जास्त वेळा कारवाई। बेकायदा जाहिरात फलक प्रकरणी बीएमसी कडून 100 पेक्षा अधिक वेळा दंड। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 वर, जखमींपैकी 10 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण, तर तलावातील पाणीसाठ्यात देखील वेगाने घट। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक। मुंबईतील 7ही धरणांमधील पाणीसाठा 10%वर। प्रशासन येत्या 1-2 दिवसांमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेणार। मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता। घाटकोपर भांडूप आणि मुलुंडमध्ये उद्या पाणीबाणी। जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेतल्यानं पाणीपुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मुंबई महापालिकेकडून सवलती। पालिकेचे 24 वॉर्डमधील नागरी सुविधा केंद्र पुढील 2 दिवस रात्री 10 वाजेपर्यंत तर 25 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खुली असणार। पावसाळ्यापूर्वी रेल्वे हद्दीतील नालेसफाई करण्याच्या सूचना। 96% नालेसफाईनंतरच आयुक्तांकडून अतिरिक्त यंत्रणा वापरण्याचे आदेश। मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलातील जवान 4 महिन्यांच्या वेतनापासून वंचित। मागच्याच वर्षी कामावर रुजू झालेल्या 459 जवान आता वेतनाच्या प्रतीक्षेत। निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ आणि रॅगिंग विरोधी मार्ट संघटना आक्रमक। प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रॅगिंग विरोधी मानसिक आरोग्य समिती स्थापन करण्याची मागणी।